पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणी वनराज आंदेकरच्या पत्नीला अटक। आंदेकरच्या पत्नीने चौकशीसाठी घरी आलेल्या पोलिसांशी हुज्जत घातली। आंदेकर कुटुंबातील महिलांना न्यायालयीन कोठडी, शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी 13 जणांवर गुन्हा। राहुल गांधी म्हणजे सराईत खोटेपणा आणि माफीवीर। राहुल गांधींची दिशाभूल करण्याची पहिलीच वेळ नाहीये। मतचोरीबद्दल राहुल गांधी आत्मविश्वासानं ढळढळीत खोटं बोलतात। केशव उपाध्यांची टीका। उद्धव ठाकरे 4 ऑक्टोबरला पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर, तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा हा दौरा। दरम्यान 12 ऑक्टोबरला उद्धव ठाकरेंचा छत्रपती संभाजीनगरचा दौरा असेल। तर भुजबळ बाहेर का बोलतात, मंत्रिमंडळात का बोलत नाहीत? आशेचा किरण आहे तो किरण GR रद्द का करत नाही? भुजबळ त्यासाठी का प्रयत्न करत नाहीत? वडेट्टीवारांचे सवाल। मतचोरीच्या मुद्द्यावर काँग्रेसनंतर आता आम आदमी पक्षाचा निवडणूक आयोगावर आरोप। नवी दिल्ली मतदारसंघातनं मोठ्या प्रमाणात मतं कापण्यात आल्याचाही आपचा दावा। नवी दिल्ली हा केजरीवालांचा मतदारसंघ। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी 14,71,000 मतदारांची भर, तर 4 लाखांहून अधिक मतदारांची नावं बाद केल्याची माहिती। ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर जिल्ह्यातील मतदार संख्या वाढली। मागील 11 महिन्यात 16,83,573 मतदारांची नोंद। गडचिरोलीमध्ये मानधनाअभावी जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांचं आंदोलन। शिक्षकांच्या कमतरतेमुळे राज्य सरकारनं गडचिरोलीमध्ये 456 शिक्षकांची कंत्राटी पद्धतीनं केली होती नियुक्ती। कंत्राटी शिक्षकांना मार्च महिन्यापासूनचं मानधन मिळालेलं नाही। महसूल मंत्र्यांच्या नागपूर जिल्ह्यामध्ये कृत्रिम वाळू उपक्रमाला भरघोस प्रतिसाद। वाळू उपशावर मर्यादा याव्यात यासाठी या कृत्रिम वाळूचा हा उपक्रम। कृत्रिम वाळू निर्मितीसाठी जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 50 पेक्षा जास्त प्रस्ताव। जिल्हा खनिज कर्म अधिकारी अतुल दौडे यांची माहिती। संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड शहरामध्ये बंजारा समाजाचा मोर्चा। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातनं आरक्षण देण्याची मागणी। पालघरमध्ये हिट अँड रन, दुभाजकावर धडकून महेश पाटील नावाच्या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू। पालघर पोलिसांकडून या अपघाताची चौकशी सुरू। मुंबईमधील रस्त्यांची कामं डिसेंबरपर्यंत पूर्ण करा। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे पालिकेला आदेश। स्थानिकांच्या मागण्या आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा केल्याशिवाय रस्ते खोदले जाऊ नयेत, अशाही सूचना। जिल्हा परिषदांची गट रचना आणि आरक्षण ठरवण्याच्या पद्धतीला आव्हान देणारी याचिका फेटाळली। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठानं ही याचिका फेटाळल्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा।